नमस्कार मित्रांनो, मी रमेश उमाटे सायन्स स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 10वी सेमी इंग्लिश 10th सायन्स पार्ट 2 टॉपिक नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन व्हिडिओ क्रमांक 4 आपण बघतोय. तर आज एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 3 एव्हिडन्सेस पाहिले होते. त्यानंतर आज आपण राहिलेले 3 एव्हिडन्सेस आपण इथं पाहतोय. तर त्यापैकी चौथ्या क्रमांकाचा जो एव्हिडन्स आहे दॅट इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, जीवाश्म विषयक पुरावे. तर मित्रांनो, आपल्याला असं वाटतं, आपल्या मनामध्ये क्वेश्चन अराइज होतो की ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड मिलियन ऑफ इयर्स एगो. तर करोडो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी हे जीवाश्म होते का? हाऊ कॅन वी टेल दिस? आपण खरंच सांगू शकतो का ते इतक्या वर्षापूर्वीचे होते की 10 लाख वर्षापूर्वीचे, 20 लाख वर्षापूर्वीचे? कोणत्या बेसवर आपण सांगू शकतो? तर हे सगळं सिक्रेट जे आहे हे सिक्रेट दडलेलं आहे इन द अर्थ. तर पृथ्वीच्या गर्भामध्ये, पृथ्वीच्या उदरामध्ये हे सगळं काय आहे सिक्रेट दडलेलं आहे. कारण की when large number of organism get buried under the earth due to some disaster like as flood, earthquake, volcanic eruption. पहा काय होतं, कोणकोणत्या कॅलॅमिटीज मुळे काय झालेलं आहे, फ्लड आहे किंवा भूकंप आहे किंवा व्हॉल्कॅनो झालेला आहे. त्यामुळं जे सजीव सृष्टी आहे ते सजीव सृष्टीचं काय झालेलं आहे, त्या पृथ्वीच्या आतमध्ये दडले गेलेले आहे. आणि त्यापासून रेमेनंट अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम ड्यू टू ट्रिमेंडस प्रेशर ऑन द दॅट ऑर्गॅनिझम बाय अर्थ लेयर्स, त्या गाडल्या गेलेल्या वनस्पती आणि प्राण्यावर प्रचंड प्रमाणात प्रेशर निर्माण झाला. अँड दीज आर टर्न इनटू फॉसिल. त्यामुळे त्यांचं रूपांतर कशात झालं, फॉसिल्स मध्ये झालं, जीवाश्ममध्ये झालं. सो रेमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन्स प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. These are called fossil. Fossil कशाला म्हणायचं? Remnants, plants and animals which are get buried under the earth due to tremendous pressure of earth layer, and these all happens because of volcanic eruption as well as earthquake and volcanic as well as that is flood. These are the such types of disasters. So let us see here how the study of fossil is an important aspect of study of evolution. तर फॉसिलचा अभ्यास केल्यानंतर इव्हॅल्युएशनचा अभ्यास कसा होतो, म्हणजे उत्क्रांतीचा अभ्यास कसा होतो तो आपण थोडक्यात पाहूया. त्यासाठी तुमच्या समोर एक महत्वाचा असा पॉइंट आहे, तो म्हणजे कार्बन डेटिंग. तुम्ही फार वेळा ऐकला असेल, त्याला आपण कार्बन वयमापन असं सुद्धा म्हणलं जातं. तर नेमकं काय घडतं पाहूया आता. तर काय होतं, हवेमध्ये कार्बनचं प्रमाण आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कार्बन 12 आणि त्याच्यामध्ये कार्बन 6 ॲटॉमिक नंबर आहे, मास नंबर त्याचा 12 आहे. परंतु इन ऍटमॉस्फिअर नायट्रोजनचं जे प्रमाण आहे त्या नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे. त्याचं ॲटॉमिक नंबर 7 आहे, म्हणजे 7 कार्बन अँड 14 ॲटॉमिक मास नंबर 7C14. पण ऍटमॉस्फिअर मध्ये काही प्रमाणात नायट्रोजन, काही न्यूट्रॉन्स असतात. ते न्यूट्रॉन्स काय करतात, तर त्या नायट्रोजन मधील एका नायट्रोजनच्या ॲटमला, न्यूक्लियसला रिप्लेस करतात. त्यामुळे नायट्रोजन मध्ये असलेला एक न्यूट्रॉन कमी होतो आणि तिथे त्याचा नंबर येतो 6 नायट्रोजन आणि 14 कार्बन, 14 ॲटॉमिक मास नंबर. त्यामुळं तो नायट्रोजन न राहता तो कार्बन होतो, कारण की इट इज आयसोटोप कार्बन असं म्हणतात. सो 6 कार्बन 14 ॲटॉमिक मास नंबर आहे. सो तिथे ऍटमॉस्फिअर मध्ये 2 प्रकारचे कार्बन आहेत कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये. एक आहे 6 कार्बन आणि दुसरा आहे 6C614 आणि C612. तर C612चं प्रमाण प्रचंड प्रमाणात ॲबंडंटली इट इज अवेलेबल एव्हरीवेअर. परंतु 1 ट्रिलियन असं म्हणलं जातं, 1 ट्रिलियन कार्बन डायऑक्साईड कार्बन 12 मध्ये एक फक्त काय असतो, तर ते कार्बन 14चं प्रमाण आहे. आणि त्यानुसार त्यांचा एक रेशो ठरलेला आहे, म्हणजेच त्यांचं फिक्स रेशो ठरलेला आहे. आणि हे कार्बन डायऑक्साईड हवेमार्फत कुणाला मिळतात, वनस्पतींना मिळतात. आणि ते वनस्पती
किंवा प्राणी खाल्ल्यानंतर त्यांच्यामध्ये तो रेशो कॉन्स्टंट राहतो. म्हणजे कार्बन 12 आणि कार्बन 14 द रेशो इज रिमेन्स कॉन्स्टंट इन द ॲटमॉस्फिअर ॲज वेल ॲज ह्युमन बॉडी ऑर दॅट ऑर्गॅनिझम व्हेन इट इज इन अ लाईफ कंडिशन. जेव्हा ते जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14चं हे प्रमाण फिक्स आहे. बट कार्बन 14 हे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे, किरणोत्सारी आहे. सो व्हेन एनिमल्स और प्लांट्स आर डेड देन स्टॉप्स द कंझ्युम्शन ऑफ कार्बन. कार्बनचं कंझ्युम्शन कमी होतं. पण इथं काय घडतं, कार्बन 14 हा डिकेइंग आहे, ऱ्हास होणार आहे. तो हळूहळू ऱ्हास होत जातो. पण कार्बन 12 रिमेन्स सेम ॲज इट इज. कार्बन 12चं प्रमाण तेवढंच राहतं. आणि कार्बन 14 हे किती कमी होतो, त्याला हाफ लाईफ असं म्हटलं जातं. अबाउट 5730 इयर्स, 5730 वर्षानंतर त्या एका डेड ऑर्गॅनिझम मध्ये जेवढं कार्बन आहे त्याचं निम्म झालेलं असतं. समजा 16 कार्बन आहे, 16 कार्बन 14 आहे, तर 5730 वर्षानंतर त्याच्यात आता किती राहतील, 8 राहतील. परत 5730 वर्षानंतर 4 राहतील. म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिझमचा डेड रेमेनंट्स मिळालेला, अवशेष मिळालेला आहे. तर त्याच्या समजा दोनच काय असतील, कार्बन 14 असतील, तर ते किती वर्षाचं आहे आपल्याला सहज काढता येईल. 2 हे 16चं कितवा पट आहे, 8वा पट आहे. म्हणजेच 5730 गुणिले 5730 याच्यासाठी 8, परत 5730 पुढच्या 4 आणि 5730 2, म्हणजे 5730 गुणिले 2 3 केलात 3 टाइम्स, तर जवळपास 17,000 पर्यंत, म्हणजे 17,000 वर्षापूर्वीचं ते अवशेष आपल्याला सांगता येतं. म्हणजेच हाऊ मेनी कार्बन 14 आर लेफ्ट इन दॅट रेमेनंट्स plants or animals, we have to determine the how many years old that organism was. ते किती वर्षापूर्वी हे काढण्यात येतं, त्यालाच आपण कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन असं म्हणतो. म्हणूनच द डेथ of plants or animals can be calculated by measuring the radioactivity of carbon 14 and the ratio of carbon 14 and carbon 12 present in their body. This is called as carbon dating method, and this technology is used for paleontology as well as anthropology for determining the age of human fossil as well as the manuscript. त्याच्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. Once the age of fossil fuel be determined with this technique, it is very easy to deduce the information about their erstwhile organism. एकदा समजा त्याचं आपल्याला एज माहित झालं तर त्याच्या संदर्भात अजून भरपूर गोष्टी आपल्याला काढता येतात. तर अतिशय महत्वाचं असं कार्बन डेटिंग आहे. त्याचाच वापर करून तुमच्या समोर एक पिक्चर दिसतं. त्या पिक्चर मध्ये आपण पाहू शकतो सुरुवातीला कुठले ऑर्गॅनिझम पहिल्यांदा पृथ्वी तलावर आले, त्यामध्ये इनव्हर्टेब्रेट आले. इनव्हर्टेब्रेट म्हणजे पाठीला कणा नसलेले. त्यानंतर एम्बिफियन्स आणि पीसेस आले. एम्बिफियन्स मीन्स उभयचर आणि पीसेस म्हणजे माशांचे प्रकार आले. त्याला आपण पॅलॉझोइक एरा असं म्हटलं त्यांनी. त्यानंतर रेप्टाइल्स आले. रेप्टाइल म्हणजे सरपळणारे प्राणी आले. त्यानंतर बर्ड्स, मेमेल्स हे उत्पत्ती झाली. हे कशावर आलं, कारण की व्हेन दे आर डग द अर्थ क्रस्ट, व्हॉट हॅपन ऍट द डीपेस्ट लेअर, सगळ्यात खालच्या लेअर मध्ये काय आढळलं तर इनव्हर्टेब्रेट आढळले. त्यांच्यानंतर वरच्या लेअर मध्ये त्यांना एम्फिबियन्स आणि पीसेस आढळले आणि रेप्टिलिया थर्ड लेअरला आढळले आणि फायनली वरच्या बाजूला मेमेल्स आणि बर्ड्स ऐवज मिळाले. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात नवीन किंवा न्यूली अडॉप्टेड ऑर्गॅनिझम कुठले आहेत तर एव्ज आणि बर्ड्स, ममल्स आहेत. हे त्याच्यावर लक्षात आलं. बिकॉज ओनली ऑल दीज आर गेटिंग फ्रॉम विच वन, हे सगळं त्याच्यावर सिद्ध झालं बिकॉज ऑफ कार्बन डेटिंग. आणि कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओ ऍक्टिव्ह डीके and it is awarded by Nobel Prize 1960 for the invention, that is Willard Libby, who invented the carbon dating or radiocarbon method. So इथं आपण हे पाहिल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातोय. नेक्स्ट जो आहे तो आहे कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय तर पाहूया. त्याला आपण जोडणारे दुवे असं म्हणतो. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारे दुवे. तर तुमच्या समोर काही एक्झाम्पल दिसत आहेत. डक बिल प्लॅटिपस, लंग्स फिश आणि पॅरेपेटस. आपण पाहू यांच्या संदर्भात काय कनेक्टिंग लिंक्स आहे आणि हे कसे इव्हिडन्सेस म्हणून पुढे आलेले आहेत. तर त्याच्या संदर्भात अभ्यास करताना पाहिलं तर पहिल्यांदा आपण कनेक्टिंग लिंक्स म्हणजे बघूया. सम प्लांट्स अँड अॅनिमल्स शोज सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे शरीरशास्त्रीय म्हणतो आपण. बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स.
म्हणजे त्या प्राण्यामध्ये दोन वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक दिसतात मॉर्फॉलॉजिकल, म्हणजे ते दोघांचंही काय करतात गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात. तसं आपण मेटॉलॉजी म्हणजे मेटल्स अँड नॉन मेटलची कॅरेक्टरिस्टिक दिसतात, तसं याच्यामध्ये बोथ कॅरेक्टरिस्टिक दिसतात. एक्झाम्पल आता सांगितलं पॅरिपेटस, त्याच्यामध्ये काय आढळतं, इट शोज द कॅरेक्टरिस्टिक्स लाईक अ सेगमेंटेड बॉडी आहे, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गॅन्स आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये पॅरापोडिया आहे, त्याला काय करण्यासाठी, मूव्ह करण्यासाठी. अँड दिस सिमिलरली शो सम ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन रेस्पिरेटरी सिस्टीम सिमिलर टू आर्थ्रोपोडा. म्हणजे याच्यामध्ये पॅरापोडियामध्ये पॅरिपेटस मध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला आढळतात. एक दाखवतं आर्थ्रोपोडा आणि दुसरा जो दाखवतो तो आहे ॲनेलिडा. ॲनेलिडाचं कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं, सेगमेंटेड बॉडी आहे बघा, तुम्हाला अर्थवॉर्म माहित आहे, क्युटिकल, पॅरापोडिया. आणि दुसरा जो सांगितलं त्यांनी ट्रॅक्च्युअल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कोणाचा आहे, तर आर्थ्रोपोडा. सो इन दिस वे द पॅरिपेटस इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन आर्थ्रोपोडा अँड ॲनेलिडा. तर दोघांची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ते बोथ हॅव्हिंग सेम अनसेस्टर, या दोघांचे अनसेस्टर सेम होते हे त्याच्यावरून सिद्ध होतं. त्यानंतर दुसरं जो आहे डक बिल प्लॅटिपसचं जर पाहिलं, इथले एग्ज लाईक रेप्टिलिया सारखं ते लेग्ज म्हणजे ले एग्ज आहे, अंडे घालतो. अँड ऑल्सो इट शोज द व्हॉट मेमरी ग्लॅन्ड्स that bee platypus lay eggs like reptiles but shows the relationship to mammals due to presence of mammary gland. बघा त्याच्यात मेमरी ग्लॅन्ड्स आहेत, ही मेमल्सची कॅरेक्टरिस्टिक आहे, सस्तनी प्राणी म्हणतो. तर त्याच्यामध्ये कनेक्टिंग लिंक्स काय दाखवतं, इट इज कनेक्टिंग लिंक्स बिटवीन रॅप्टिलिया अँड ममेलियन्स. कोण आहे, तर तो डक बिल प्लॅटिपस आहे. त्यानंतर तिसरं जो आहे लंग्स फिश, नावातच आहे लंग्स. इट रेस्पायर विथ लंग्स विथ रिस्पेक्ट टू लंग्स सारखं तो काय करतो, रेस्पिरेशन कोणामध्ये होतो. अँड इट हॅज बिंग फिश, तो फिश आहे, म्हणजे इट इंडिकेट्स दीज आर what it indicates, these perform the respiration with lungs as well as it is being fish. तो फिश सारखा आहे म्हणून तो काय इव्हॉल्व झालेला आहे, कशापासून, तर फिशेस पासून. तर हे झालं तिसरं कनेक्टिंग लिंक्स. सगळ्यांचे तिन्हींचे अँसेस्टर हे कॉमन आहेत, सेम आहे, ते प्रूव्ह होतं. दिस इज अबाउट कनेक्टिंग लिंक्स किंवा जोडणारे दुवे असं म्हणतो. त्यानंतर शेवटचा आपण पाहतोय तुम्ही, दॅट इज एम्ब्रॉलॉजिकल एव्हिडन्स. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे असं म्हटलं जातं. इम्ब्रॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे भ्रूण विज्ञान विषयिक पुरावे. जर तुम्ही बाजूच्या चित्रामध्ये पाहिला तर विविध पृष्ठवंशी प्राण्यातील भ्रूण वाढीच्या वेगवेगळे टप्पे तुम्हाला दिलेले आहेत. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेज ऑफ व्हेरियस वर्टॅब्रेट अॅनिमल्स अलॉंग साइड. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिला तर लक्षात येतं, इन फर्स्ट स्टेज दे लुक सिमिलर, वी कांट फाइंड द एम्ब्रॉय ऑफ ह्युमन, एम्ब्रॉय ऑफ फिश, टॉर्टाइज एक्सेट्रा. कोणाचं भ्रूण आहे ते सुद्धा लक्षात येत नाही. सो देयर इज ग्रेट सिमिलॅरिटीज इन द इनिशियल स्टेज. सो ऑल एम्ब्रॉयज शोज एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस. सुरुवातीला स्टेजमध्ये तुम्ही पाहताय तर सगळ्यामध्ये एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी आहे, बट ड्युरिंग कोर्स ऑफ टाइम हळूहळू पुढे जेव्हा वेळ होत जातो, काही महिने जातात, देयर इज लिटल बिट डिफरन्सिएशन, त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन लक्षात येतं दुसऱ्या स्टेजला. आणि तिसरा स्टेज जो आहे फायनल स्टेज म्हणतो आपण ड्युरिंग इनिशियल स्टेज, बट there is a lot of differences occurs, means the similarity goes on decreases during course of time, and there is a lot of differences occurs in case of these पांच vertebrate animals, fish, salamander, tortoise, chicken, pig, cow, rabbit and man are totally different to each other. एकमेकांपासून ते पूर्णपणे वेगळे दिसतात. But at initial stage they indicate the common origin of all these animals, means they have common ancestor. सगळ्यांचे ancestor कॉमन असले पाहिजे हे आपल्या लक्षात येतं, कारण की इनिशियली सगळे एकसारखे दिसत होते. म्हणूनच असे एकूण 6 पुरावे आपण पाहिले. 6 different evidences we were discussed: morphological, anatomical, vestigial, then connecting links, embryological evidence, and also the last one is the paleontological evidence. So these indicates what we have common ancestor and during course of time evaluation occurs. अशा रीतीने आपण आज इथे थांबतोय. उद्या आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण बघणार आहे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राइब करा.